मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सकाळी सकाळी घरामध्ये फारच आनंदी वातावरण असतं, परंतु जानकीच्या मनामध्ये काहूर सुरू असतं. ती बोलू लागते. त्या चिठ्ठीमध्ये त्यांना काय म्हणायचं असेल? सुमित्रा एंटरप्राइजेसचं अकाउंट चेक करा म्हणजे नक्की काय? त्यामध्ये कोणता फ्रॉड आहे का? तुम्हाला समजला पाहिजे असं वाटतंय त्या व्यक्तीला. आणि ती व्यक्ती कोण असेल मला कळत का नाही आहे. मी एक काम करू का? आता ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींच्या खोलीमध्ये शिरते. तिकडे यांचा लॅपटॉप असेल आणि त्यावरती मला सुमित्रा एंटरप्राइजेसचं अकाउंट सापडेल. ते मी चेक केलं पाहिजे. आता सगळे लोक बिझी आहेत, त्यामुळे ही वेळ चांगली आहे. मी तेच करते आता. इतकं म्हणून जानकी तिकडनं उभी राहते आणि गपचूप कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने शिडीने वरती जाते आणि खोलीमध्ये शिरते. तेव्हा खोलीमध्ये आल्या आल्या तिला कळतं की समोर लॅपटॉपची बॅग ठेवलेली आहे. तर तेव्हा ती लॅपटॉपची बॅग ओपन करते व त्यावरनं लॅपटॉप काढते. तेव्हा तिच्या मेहंदीचे हात त्याला लागतात, त्यामुळे लॅपटॉपच्या बॅगवरती ठसे उमटतात व ती लॅपटॉप बाहेर काढून त्यामध्ये सुमित्रा एंटरप्राइजेसचं अकाउंट चेक करू लागते. तेव्हा तिला बऱ्याच गोष्टी उलगडायला लागतात. तर तिकडे खाली ओवी येते आणि म्हणते, बाबा मेहंदी बघा ना, किती छान रंगली ना. तुम्हाला माहिती आहे आईच्या पण हातावरची मेहंदी इतकीच भारी रंगणार आहे. पण मला सांगा आई कुठे आहे आत्ता? त्यावरती ऋषी म्हणतो, बाळा मलाही माहीत नाही गं, मी पण आईला शोधतो आहे. बरं तू जरा खेळ, मला बोलायचं आहे माझ्या आईशी. तर तेव्हा वरती ऐश्वर्या येते आणि बघू लागते की आपल्या प्लॅनप्रमाणे जानकी फसली आहे आणि ती लॅपटॉप काढून बसली आहे. तर खाली ऋषी बोलू लागतो, ऐक ना, आत्ता मला वाटेवरती नाना भेटले होते. ते मला म्हटले मंदिरात चालू आहे, पण त्यांचा चेहरा मला एकदम टेन्शनमध्ये वाटला. कसलं टेन्शन घेतलं का त्यांनी? सांग मला कळलं पाहिजे. आई म्हणते, अरे नाही टेन्शन असं काही नाही. ते कसं आहे, तुमचं लग्न आहे ना, घरामध्ये कोणतंही कार्य असलं की त्यांना टेन्शन घ्यायची सवयच आहे, त्यामुळे त्याचा चेहरा टेन्शनमध्ये वाटला असेल तुला. बाकी कोणत्या गोष्टीचं टेन्शन नाहीच आहे आम्हाला, खरं सांगते मी. त्यावरती ऋषी म्हणतो, बरं ठीक आहे, पण काही असेल ना तर मला बिंदास सांग. इतक्यात तिकडे त्याची बहीण येते आणि बोलू लागते, दादा चल, आज तुला मी मेहंदी काढणार आहे, अगदी मोठी अशी गोल गोल. तो म्हणतो, अगं नको, कशाला, मला मेहंदी नाही आवडत गं, नंतर सर्दी पण होते मला. ती म्हणते, शांत राहा, तुझं लग्न आहे, मेहंदी काढणारच आहे मी. तर तिकडे ऐश्वर्या बघू लागते आणि बोलू लागते, चला आता प्लॅनची पुढची पायरी. आता मी ऋषिकेशला फोन करणार आहे माझ्या डमी सिमवरनं. तेव्हा ती त्याला फोन करते आणि मग मेसेज ठेवते. तेव्हा ऋषिकेश तो मेसेज वाचू लागतो. त्यात लिहिलेलं असतं, तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुम्ही मनावरती घेतली नाही आहे. अहो तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला फसवते, तुमच्या गोष्टी तुमच्या अपरोक्ष चेक करते. हे वाचल्यावरती ऋषी बोलू लागतो, हे कोणी केलं असेल, मी कॉल करून बघतो. तेव्हा ऋषी त्या नंबरला फोन लावतो, पण नंबर स्विच ऑफ येतो. तेव्हा ऐश्वर्याने फोन ऑफ करून टाकलेला असतो. तेव्हा ऋषी बोलू लागतो, याचा अर्थ काय असेल? माझी सगळ्यात जवळची व्यक्ती आणि त्यात लिहिलं आहे माझी बायको, पण ती माझ्या अपरोक्ष काय चेक करेल? मला माझ्या खोलीमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. तर तिकडे जानकी बोलू लागते, बापरे, सुमित्रा एंटरप्राइजेसवरनं या आश्रमाला 3 लाख, 1 लाख, 2 लाख इतकी रक्कम पाठवली जाते दर महिन्याला. का होत असेल असं? इतक्यामध्ये तिला कळतं की वरती ऋषी येतो आहे. तिला पायऱ्यांमधून आवाज येतो. तेव्हा ती पटापट लॅपटॉप बांधून ठेवते आणि तिकडनं निघून जाते. आणि तेव्हा ऐश्वर्याचा हा प्लॅन फेल होतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अरे यार, हा नोकर पण ना आत्ता आला बरोबर ऐनवेळी ऋषीला हाक मारायला. माझा प्लॅन फेल झाला ना, हट. पण ठीक आहे जानकी, तू आता लवकरच पकडले जाशील. तर तेव्हा ऋषी साऱ्यांच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, हे काय, माझ्या लॅपटॉपच्या बॅगला मेहंदी लागली आहे. नक्कीच हे काम ऐश्वर्याने केलं असणार आहे. मी तिला जातो आणि आत्ता विचारतो प्रश्न, असं म्हणून तिकडनं तो रागारागाने बाहेर पडतो. तर तिकडे ऐश्वर्या आपल्या वडिलांसोबत बोलत असते. तेव्हा तिचे वडील बोलू लागतात, हां बेटा बोल. तर तिकडे नाना हिम्मतरावला विचारतात, हिम्मतराव, अरे तुला खरं वाटतंय का की ही गोष्ट काळजी करण्यासारखी नाही आहे? अरे आत्तापर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये एकदा पण पार्वती माझ्या स्वप्नामध्ये आली नव्हती, पण आज पहिल्यांदा पार्वती मला समोर दिसली आणि मला म्हटली, नानासाहेब लक्ष कुठे आहे, तुमच्या घरावरती संकट येतं आहे, सावध व्हा, वाचवा घराला. याचा अर्थ काहीतरी संकट येणार आहे. त्यावरती हिम्मतराव म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला एक खात्री देतो, या घरी आल्यावरती जानकीने तो फोटो बघितला नाही आहे, तिला कोणतीही गोष्ट समजली नाही आहे. अजून एक गोष्ट, आपल्या ऋषिकेशचे जन्माचे पेपर आहेत ना, जन्माचा दाखला आहे आणि बाकी पण फाईली आपल्या संस्थेच्या, त्या सगळ्या माझ्याकडे चांगल्या कैद आहेत, सेफ आहेत, त्यामुळे कोणालाही काही समजेल याचा चान्सच नाही आहे. तुम्ही उगाच काळजी करू नका. आणि हे बघा, तुमच्या घरामध्ये आता कार्य आहे, त्यामुळे लक्ष त्याकडे द्या, कळलं आहे ना? इकडचं सांभाळीन मी आणि हे गुपित कोणालाही कळणार नाही, हे बघीन मी. तर तिकडे ऐश्वर्याला तिचा बाप बोलू लागतो, आत्ता तो इथे आला होता ऋषी, मला आमंत्रण देऊन गेला. ऐश्वर्या म्हणते, क्या बात आहे डॅडी, तुम्ही एक काम करा, तुम्ही पण या लग्नाला, म्हणजे कसं होईल, सगळा तमाशा तुम्हीही बघाल ना, फार मजा येईल.
इतक्या तिकडे सारंग येतो आणि म्हणतो, अहो ऐश्वर्या, ते आता मेहंदी काढायची ना सगळ्यांनी, म्हणून तुम्हाला बोलवायला आलो होतो मी. तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हां चला ना, मी माझ्या वडिलांसोबत बोलत होते. माझ्या वडिलांना पण ना ऋषिकेश भाऊजींनी बोलवलं आहे, ते पण येतील ना, तर फार छान वाटेल. तर तेव्हा सारंग म्हणतो, अरे वा, मस्त वाटेल, शेवटी माझे पण सासरी भाऊ आहेत ते, त्यांचं कौतुक आहे ना मला पण. इतक्या तिकडे ऋषी येतो आणि एकदमच भडकलेला असतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, तू आत्ता माझ्या खोलीमध्ये. इतक्यात त्याला कळतं की ऐश्वर्याचा हात एकदमच रिकामा आहे, त्यावरती मेहंदी नाही आहे. तो म्हणतो, तू अजून मेहंदी नाही काढलीस? ऐश्वर्या म्हणते, नाही. अहो भाऊजी, काय झालं ना, मगाशी ना आम्ही जानकी वहिनींना मेहंदी काढली आणि जानकी वहिनींची मेहंदी काढून झाल्यावरती अख्खी मेहंदी सांडली, मग ती आमची काढायची राहून गेली, त्यामुळे आम्ही आता काढणार आहोत मेहंदी. तुम्हाला काय वाटलं आम्ही काढली का मेहंदी? नाही नाही, फक्त जानकी वहिनींनीच काढली मेहंदी आत्तापर्यंत. तर ते कळल्यावरती ऋषीला फारच वाईट वाटतं. तो म्हणतो, याचा अर्थ मेहंदी फक्त जानकींच्या हातावरती आहे, अजून इतर कोणाच्या पण नाही. म्हणजे माझा लॅपटॉप त्यांनी हाताळला आहे. पण त्यांना असं चोरून लॅपटॉप घ्यायची गरज काय होती? मला बोलल्या असत्या तर मी समोरून दिला असता ना. नाही नाही, काहीतरी कारण असेल, त्याशिवाय ते असं करणार नाहीत. मी लगेच मनामध्ये गैरसमज करून नाही घेतला पाहिजे. तर तिकडे जानकी बोलू लागते, नक्की काय असेल सत्य? PPR आश्रमाला दर महिन्याला लाखो रुपये का पाठवत आहेत कोणी? इतक्या तिकडे ऋषी येतो आणि म्हणतो, जानकी, काय गं इथे एकटी बसलीस? कसलं टेन्शन आहे का? कोणत्या विचारामध्ये आहेस का? हे बघ, काही असेल ना तर सांग मला, मी नवरा आहे तुझा. जानकी म्हणते, नाही हो, टेन्शन काय नाही, फक्त जरा इथे एकटे बसले होते एकांतामध्ये. बरं, तुम्ही इथे कशी काय? काही बोलायचं होतं का? तेव्हा ऋषी म्हणतो, जानकी, मनामध्ये कसलीही काळजी असेल, कोणती हुरहुर असेल तर मला बिंदासपणे सांग. कोणतं टेन्शन असेल ना तर तेही सांग, पण माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवू नकोस. जानकी म्हणते, हो, मी लपवणार नाही आहे. तुम्हालाच का वाटलं मी लपवेन? तेव्हा तो म्हणतो, काय का तुझ्या हातावरची मेहंदी अशी पुसली का गेली आहे? तू कोणतं काम केलंस का? ती म्हणते, हां, जरा वस्तू उचलल्या ना 2-3, म्हणून ती पुसली गेली आहे. तर तेव्हा ऋषी म्हणतो, जानकी, तुझ्याकरता आज पण एक सुंदर गिफ्ट आणलं आहे मी, ही जोडवी. आणि ही जोडवी मी स्वतःच्या हाताने तुझ्या पायामध्ये घालून देणार आहे. थांब, बस जरा. असं म्हणून तो छानपैकी जोडवी जानकीच्या पायामध्ये घालतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का जोडव्यांचं काय महत्त्व असतं? जोडवी घातल्यामुळे स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवरती छान परिणाम होतो. फॅमिली प्लॅनिंगवरती थेट संबंध असतो याचा. आणि दुसऱ्या वर्षी जोडवं काढून साईडच्या पोटात घालतात. का? तर आईचं दूध वाढावं याकरता. ही माहिती मी ऑनलाईन वाचली. खरंच आपल्या परंपरा किती छान आहेत नाही? पण जानकी, मी तुला एवढंच सांगतो, प्लीज कोणतीही गोष्ट असेल ना तर माझ्यापासून लपवू नकोस. खरंच माझा विश्वास तोडू नकोस. असं म्हणून तो तिकडून निघून जातो आणि साऱ्यांच्या खोलीमध्ये येतो. आणि तेव्हा लॅपटॉप बाहेर काढतो आणि चेक करतो की त्यावरती ज्यांनी कोणी बघितलं आहे ते काय बघितलं आहे. तेव्हा त्याला समजतं की सुमित्रा एंटरप्राइजेसच्या अकाउंटच्या एंट्र्या बघितल्या आहेत. तो बोलू लागतो, हे काय? जर जानकींनी लॅपटॉप घेतला असेल तर त्यांनी हे अकाउंट का चेक केलं? सुमित्रा एंटरप्राइजेस आणि त्यांचा काही संबंध असेल का? किंवा त्यांना कोणती शंका आली आहे म्हणून तिनं बघितलं? मला काहीच कळत नाही आहे की तिने असं का केलं आहे. असं म्हटल्यावरती ऋषीला फारच टेन्शन येतं. तो म्हणतो, पण त्या मला काही बोलत काय नाही आहेत समोरनं? नाही, काहीतरी सिरियस कारण आहे. तर तिकडे जानकी म्हणते, ऋषिकेश, मला कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपवायची नाही आहे, तुमचा विश्वासही मोडायचा नाही आहे, पण हे सत्य बाहेर येईपर्यंत मी हे कोणालाही सांगू शकत नाही आहे. तर त्यानंतर पुढच्या भागामध्ये आजी बोलू लागते, अगं ऐश्वर्या, आज जा, आज ती शर्वरी आणि जानकी मानाचा नारळ ठेवतायत, तिकडे जा आणि तिचा पदर जाळ की. तेव्हा ऐश्वर्या तिकडे येते आणि पटकन पदराला आग लावते आणि त्या आग लागल्यामुळे एकदमच ओरडू लागते शर्वरी. आणि तेव्हा जानकी आपल्या हाताने पदरावरची आग विझवते, त्यामुळे हात जरासा भाजतो आणि तेव्हा मेहंदी बरीच करपते व तेव्हा तिला फार वाईट वाटतं. ती म्हणते, बापरे, हा अपशकुन आहे का? ऋषी म्हणतो, अजिबात नाही, ही मेहंदी धुतो मी. असं म्हणून तो मेहंदीवरनं दूध ओततो आणि तिचा हात छानपैकी दुधाने धुवून देतो. पण तेव्हा त्यावरचं ऋषीचं नाव अगदी अबाधित राहिलेलं असतं, ते खोडलं गेलेलं नसतं. तो म्हणतो, हे बघ, आपल्या प्रेमाची निशाणी, तुझा हात भाजून पण मेहंदी करपूनसुद्धा माझं नाव अगदी आहे तसं आहे, सेम टू सेम. याला म्हणतात खरं प्रेम. जानकी म्हणते, खरं आहे. ऐश्वर्या बोलू लागते, बघा ना तुमचं हे खरं प्रेम कसं संपुष्टात येतं ते. तर पुढच्या भागामध्ये बाळाभाऊला ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे नावाची एक फाईल सापडते.